दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी 8:30 वाजता पनवेल वाहतूक शाखा हद्दीतील नवीन पनवेल येथे रेल्वे स्टेशन पूर्व परिसरात पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पोलीस हवालदार 655 येळे व पोलीस हवालदार 786 मुलाणी, पोलीस नाईक निकम असे सदर ठिकाणी वाहतूक नियमन करत असताना एक घटना निदर्शनास आली। स्टेशन परिसरात फॉर्च्युनर वाहन क्रमांक MS03 AH 7863 हे पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे आढळले। त्यानुसार सदर वाहन चालकाला संपर्क करून वाहन बाजूला घेण्यासाठी माहिती देण्यात आली। सदर फॉर्च्युनर क्रमांकावर नोंद असलेल्या मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर वाहन माझे नसून कोणीतरी अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीचा नंबर वापरत आहे व त्याबाबत मी वेळोवेळी तक्रार केलेल्या आहेत असेही त्यांनी कळवले आहे। या प्रसंगी संशय आल्याने वाहनाची पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान फॉर्च्युनर कारचा समोरील दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला। दरवाजा उघडून तपासणी केली असता त्यात पिस्तल सारखे शस्त्र आढळून आले। तसेच अजून कार गाडीमध्ये चेक केले असता ड्रायव्हिंग लायसन्स नामे राजेंद्र निकम या नावाने मिळून आले। त्यामुळे कोर्ट चेकर ॲप मध्ये पाहणी केली असता या इसमावरती यापूर्वी विविध कलमांतर्गत मुंबई विभागात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली। त्यामुळे सदर ठिकाणी अधिक अंमलदार बोलावून घेण्यात आले। तसेच सदर ठिकाणी काही वेळानंतर अनधिकृत पार्किंग केलेल्या व डुप्लिकेट नंबर असलेल्या फॉर्च्युनर कारचे चालक राजेंद्र निकम वय वर्ष 48 वर्ष राहणार चुनाभट्टी मुंबई हे घटनास्थळी आले व पुढील कायदेशीर कारवाईसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, HC येळे, मुलाणी, महेंद्र राजपूत, राकेश घाडगे, वाघमारे, PN केशव निकम यांनी कारवाई केली आहे। औदुंबर भा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शाखा वाहतूक यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे।